चंद्रपूर लोकसभेमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर यांनी घवघवीत यश प्रदान केला आहे आणि ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार जे दिग्गज नेते होते त्यांच्या दारुण पराभव केला आहे. ताई, तुम्ही 2,60,000 मताधिक्याने जिंकून आले. कसे काय इतका मत निवडून आलं? काल पण मी आपल्याशी बोलताना सांगितलं की खऱ्या अर्थानं हा विजय हा प्रतिभा धानोरकरचा विजय नसून या भागातील तमाम जनता जी खंबीरपणे माझ्या पाठीमागे होती, सगळे शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, इंडिया आघाडीतले सगळे महत्त्वाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा हा विजय आहे. आणि नक्कीच ज्या पद्धतीनं 10 वर्षापासून भाजपच्या विरोधात आपण बघितलं की भाजपचं सरकार 10 वर्षापासून या देशात आहे. अक्षरशः सगळे लोक कंटाळले होते आणि कुठंतरी त्यांना परिवर्तन ही अपेक्षित होतं आणि कालच्या निकालात ते परिवर्तन त्यांच्या मनासारखं घडून आलं. आपल्या जे विरोधात उमेदवार होते सुधीर मुनगंटीवार, ते दिग्गज नेते होते, त्यांच्या पराभव त्यांना कुठेही लीड मिळाली नाही. त्यांच्या विधानसभा क्षेत्रात देखील त्यांना लीड मिळाली नाही. काय सांगाल? मागच्या वेळेस देखील आपण बघितलं की 2019 मध्ये देखील माझे पती दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर हे उभे असताना देखील बल्लारशा विधानसभेतून आपल्याला 36,000ची लीड होती. आणि यावेळेसही तोच इतिहास कायम झाला. यावेळेस एकही विधानसभा अशी नव्हती की ज्या विधानसभेत आपल्याला लीड नव्हती. सुधीर भाऊ हे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, विद्यमान अनेक वर्षापासून ते भाजपचं लोकप्रतिनिधित्व या ठिकाणी करत आहे आणि ते सिनियर असल्यामुळे दिग्गज होते. पण शेवटी माझ्यासाठी देखील हे एक आव्हान होतं. पण कुठंतरी जनता भक्कमपणे पाठीमागं राहिली आणि सर्वसामान्य जनतेचा हा कालचा विजय होता. या पूर्ण निवडणुकीच्या विजयाचे श्रेय कोणाला देणार? विजयाचं श्रेय खरं तर माझे पती दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी अनेक वर्षापासून या भागात जी बांधलेली फळी तयार केलेले सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माझ्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे सगळे इंडिया आघाडीतले असतील, सगळ्या संघटनेची आणि पडद्यामागूनही काम करणाऱ्या अनेक संघटना होत्या, ज्यांनी माझ्यासाठी या लोकसभेत काम केलं. अशा सगळ्यांनाच मी या माझ्या विजयाचं श्रेय देईल. तर हे होते खासदार प्रतिभा धानोरकर. निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.